नाव आणलंय पण सारं खोटं. मोठ्या टोळीतील गुन्हेगार आहे, सफाईदार फसवणूक करील. सांभाळा. आलीस? बैस. सांग तुला काय सांगायचं ते. काय पाहतेस? काही नाही, माझ्या साऱ्या वस्तू जिथल्या जिथं आहे की मी पाहते. माझी विवेकानंदांची पुस्तकं आहेत जाग्यावर. ही फुलदाणी तेवढी ते राहू दे. फार हुशारीनं माहिती मिळवलीस तू या वाड्यातली. बाळासाहेब, बायकोवर एवढं प्रेम असतं नाही पुरुषाचं. मेली म्हणता तरी तिच्या फोटोची पूजा करता. फोटोची पूजा केली म्हणून सोंगाची पूजा बांधित नाही कुणी. काय बोलताय? कसं बोलवत तरी तुम्हाला? सांगितले होते संगीताचा सुगंध. बस झालं तुझं नाटक. नाटक? तुला काय सांगायचं ते सांगून टाक. तुझं रडत संपलं म्हणजे सांग, तोपर्यंत मी खाली थांबतो. तेवढं दार लावून घेता का? मला तुमच्याशी बोलायचंय, फक्त तुमच्याशी. लावता ना दार? तू दार लावू नकोस. अरे ती खूनबीन करेल तुझा. मावशी तू काळजी करू नकोस, माझं मी पाहतो. अरे बाळासाहेब, तुला हेच सांगायचं असेल तर चालते होय तू. नको नको, चुकले मी, चुकले. मी सांगते तुम्हाला सगळं. बसा तुम्ही. बैस. सांग तुला काय सांगायचं ते. सांग ना. ऐका तर, सारं सांगते. जन्मभर जे सांगितलं नव्हतं ते आता मला सांगितलंच पाहिजे. जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे मी. न्यायसनाला जे सांगू शकले नाही ते माझ्या परमेश्वराला मला सांगितलंच पाहिजे. तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास करून यावं हा माझाच हट्ट होता.
शेवटी तुम्ही गेलात ना. मला किती आनंद वाटला. माझा शब्द मानला गेला म्हणून मी खूप खुशीत होते. तुम्ही आल्यावर तुमची कीर्ती कशी वाढेल याचे चित्र रंगवीत होते मी. दिवसभर मी झोपेत वावरल्यासारखी वावरायची आणि रात्री झोपच लागायची नाही. उगाचच वाटायचं आपण उघड्यावर झोपलो. एका रात्री किनी मला स्वप्न पडलं. आभास आणि सत्य याचा सुंदर मिलाप झाला होता. तुम्ही मारलेली हाक ऐकू आली. आशा, हे आशा. मी उठून बसले. दाराकडे बघितलं. मी त्याच तंद्रीत उठले. जाऊन दरवाजा उघडला, पण तिथं कोणीच नव्हतं. मी दरवाजा बंद केला. परत फिरले. कुठल्या तरी अनामिक काळजीनं मन हुरहुरत होतं. सारखी तुमची चिंता. उत्तरात्र झाली असेल. डोळे थोडे पेंगुळ्यागत झाले होते. पुन्हा दार वाजण्याचा आवाज ऐकू आला. मी उठून बसले, पण आता दार वाजत होतं ती खिडकीचं. मला शपथवरक वाटलं तुम्हीच असाल. मी उठून खिडकीपाशी गेले. खिडकी उघडली. मी घाबरले. एक अज्ञात स्त्री खिडकीतून आत आली. मी ओरडणार, तो त्या स्त्रीनं माझ्या तोंडावर हात ठेवला. मी जाऊन दिवा लावला. प्रकाशामुळे तिचा बेसूरपणा मला अधिकच जाणवला. मी ओरडणार, पण तोंडून शब्दच बाहेर पडेना. ती स्त्री क्षीण आवाजात म्हणाली, आशाताई, का नकोस. मी तुझी बहीणच आहे का. आणि ही बोलता बोलताच ती कोसळली. मी तिच्या जवळ गेले आणि ओळखलं ती माझी बहीणच होती. ती निपचित पडली होती, जवळजवळ बेशुद्धच. तुला कुठली बहीण? कधीच सांगितलं नव्हतंस तू हे. माझ्या आशेला माहेरचं असं कोणीच नातलत नव्हतं. ऐका तरी, हेच सांगण्याकरता मी तुम्हाला पत्र लिहून भेटायची परवानगी मागितली होती. बरं, पुढे बोल. त्या तुझ्या बेशुद्ध बहिणीचं काय झालं? सांगते ना. तोंडावर पाण्याचे तुषार मारल्यावर ती थोडी शुद्ध आल्यासारखी झाली. ती मला म्हणाली, आशाताई, मी 2 दिवसाची उपाशी आहे ग. माझ्या मागे सैतान लागले. माझा खून होईल. मला वाचव. मी तिच्या तोंडावर हात ठेवला. घरात कोणी ऐकलं तर, कोणी जागा झालं तर. तुम्ही इथं नव्हता. माझी बहीण दरोडेखोराच्या एका टोळीतली आहे असं कोणाला कळलं तर. काय बिघडत होतं? सांगते ना, सारं सांगते. ती फारच काकुळतीला आली होती. माझं आतडं पिळवटून गेलं. वादळ पावसातून आली होती ती. ती मला म्हणाली, आशाताई, मला फक्त 1 दिवसापुरता आसरा दे. उद्या रात्री मी इथून जाईन. 1 दिवस, फक्त 1 दिवस. बोलता बोलता ती पुन्हा बेशुद्ध पडली. तशा स्थितीत मी तिला उचलून पलंगावर ठेवलं. माझ्यावर फार मोठं संकट होतं. महाभयंकर संकट होतं. मी तिच्या उशाशी बसून होते. रात्रभर ती शुद्धीवर आली नाही. काय करावं काही सुचेना. तिनं सारी रात्र तळमळून काढली. पहाटे पहाटे ती शुद्धीवर आली.
आशाताई, बाथरूम कुठे ग? तिला खाली नेणं भाग होत, पण नेणार कसं? आम्हा दोघींना कुणी पाहिलं तर मी काय उत्तर देणार? मग मला एक कल्पना सुचली. मी माझे कपडे तिला घातले, मंगळसूत्र देखील तिच्या गळ्यात घातलं. पार्वती नेहमीप्रमाणे सडा शिंपीत होती. यमुताई आंघोळ आटपून देवपूजेला जात होत्या. महादू नेहमीप्रमाणे पाणी भरीत होता. माझी बहीण स्वतःला सावलीत कुणाशी न बोलता वर आली. राखीबाईची तब्येत बरी नव्हती का? का रे? म्हणजे चेहरा जरा वाटल्यासारखा वाटतोय. अरे उपासा तापासाने शरीराला त्रास होतो. बाई माझ्या समोर नाही बोलल्या. अगं श्रावणातला रविवार नाही का? माझा बसा तिने घेतलाय. सूर्याची पूजा केल्याशिवाय बोलायचं नसतं. होय होय होय. मला हायसं वाटलं. मी माझं नाटक चालूच ठेवलं. तशीच खाली गेले. स्नान पूजा आटोपून आपण होऊन यमुताईंना सांगितलं. यमुताई, काय ग? मला की नाही गुरुचरित्राची पोथी वाचायची आज. हा, बाळासाहेबांनी लवकर परत यावं म्हणून वाटतं. माझी खोली कोणी उघडू नका हा, उद्या सकाळपर्यंत. बरं बरं, गुणाची माझी बाई ती. जाओ. मी गुरुचरित्र घेऊन वर आले. दार बंद केलं. माझ्या आजारी बहिणीच्या उशाशी बसून राहिले. दिवसभर वर कोणी आलं नाही. तिच्या अंगातला ताप चढत राहिला. तिन्ही सांजेला तर भलतीच चिन्ह दिसू लागली. मी भयंकर घाबरले. रात्र पडली. आपल्या डॉक्टरना बोलवायचं कसं आणि कुणाकडनं बोलवायचं? आणि बोलून ते आले म्हणजे त्यांना सांगायचं का? सगळंच अवघड. मग मी विचार केला, गावात एक सिंधी निर्वासित डॉक्टर नव्यानं आला आहे, त्याला आणावा म्हणून निघाले. अपरात्र, अंधार, घरात सर्व निजानीत झालेली. मी जिना उतरून खाली आली. महादू बाकड्यावर झोपलेला. जोर पावलानं मी दारापाशी पोचले. हलकीच अडना काढून दरवाजा उघडून बाहेर आले. बाहेर काळोख दाट पसरला होता. दूरवर कुत्र्यांचं अशुभ भुंकणं ऐकू येत होतं. माझा जीव धडधडत होता. जीवाच्या करारानं मी निघाले. काही अंतर गेले नाही, तोच मागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. मी मागं वळून बघते, तो एका बुरखाधारी माणसानं माझ्या अंगावर घोंगडी टाकून उचललं. तोच बंड्या नवले होता. आणि ती बाई? ती माझी बहीण, जुळी बहीण. खोट आहे, साफ खोट आहे. जुळी बहीण कुठे आहे तुला? होती. तुमच्याच हातून मंत्राग्नी मिळाला तिला. माझी आई एक गरीब शिक्षिका होती. आम्ही दोनच जुळ्या मुली तिला. माझं नाव आशा आणि तिचं निशा. वयाच्या 15व्या वर्षीच निशेचं पाऊल वाकडं पडलं. आईनं कठोरपणानं तिला घराबाहेर काढलं. तीही पुन्हा आली नाही. आणि जी आली ती अशी. तिचं मधलं आयुष्य मला माहित नाही, अजूनही नाही. मी कोर्टात का नाही सांगितलं? तिच्या पापाचा परिणाम मला भोगावं लागू नये म्हणून आईनं मला मर्देपणी शपथ घातली होती की गोष्ट कुणा जवळ बोलू नको. माझ्या प्रेमळ आईची शपथ मला मोडायची नव्हती म्हणून ही गोष्ट मी कुणा जवळ बोलले. मी फक्त तुमच्या जवळ बोलते. हे आज कादंबरी चांगली रचलीस. स्त्री, दरडखोर आणि वर एवढी बुद्धिमत्ता.
नाही हो, नाही, तुमच्या पाया शपथ नाही. दूर हो. थांब. तिथे काय? कपाट उघडते. कशाला? माझी दागिन्यांची पेटी काढायला. मागे हो. दागिने पळवायचे? नाही हो, तुमच्या हाताने काढा. त्यात फोटो आहेत. कसले? माझ्या आईचा आणि आम्हा जुळ्या बहिणींचा. कधीही दाखवले नाहीत मी तुम्हाला ते. कुठे आहेत? अजूनही विश्वास बसत नाही तुमचा? ठीक आहे, जाते मी. आशा. 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 माझ्याकडे बघ ना. मी तुझा बाळासाहेब. तू माझीच आशा आहेस. खरंच खरंच आज मला पटलं. तू माझी आशा आहेस. आशा. बाळासाहेब, खरंच मी तुमची. हो ना. तुम्ही माझे. मला झिडकाणं नाही आता. कधी चिडकारणार नाही. माझी शपथ. तुझी शपथ. अगदी तुझी शपथ. बाळासाहेब, माझा पुनर्जन्म झाला. हो ना. अगं वेड्यासारखी मी तुझी समाधी देखील बांधली. हो? कुठं? आपल्या परसदारी. चल मी तुला दाखवतो. मी. बाळासाहेब, हाच तो बंड्या नवले, मला पळून नेणारा बदमाश, दरोडेखोर. नुसताच दरोडेखोर नाही, कुणी गळे कापू, राक्षस, पशु. पण मी मुळात दरोडेखोर नव्हतो. निशा माझ्याबरोबर पळून आली. कुठेच नोकरी मिळेल. जगण्यासाठी आणि तिला जगवण्यासाठी लहान लहान चोऱ्या केल्या. सतक लागली त्याची. ती वाढत वाढत जाऊन अनेक गुन्हे घडले माझ्या हातून. माझी निशा गेली. आता कुणासाठी जगायचं आणि हे गुन्हे करायचे? अशासाठी माझी निशा गेली. माझी निशा गेली. आता या भयंकर आयुष्याचा शेवट झालाच पाहिजे. आशाताई, तुम्ही वश होत नव्हता म्हणून मी तुमचा छळ केला. पण माझी निशा समजून. आशाताई, मला माफ करा. मला माफ करा आशाताई. त्यावेळी तुमची माडीवर बोलणी चालली होती तेव्हा मी खिडकीतून सार ऐकले. माझी निशा मेली. तुमची बहीण म्हणावी इतकी चतुर होती ती, इतकी प्रेमळ होती. पण द्राक्षाचा वेळ लिंबावर चढला म्हणून कडू झाला. पण तुला तसं सुटून जाता येणार नाही. कोण म्हणतो सुटून जाणार म्हणून? हे हात जोडलेत. अशाच ठोका बेड्या. फाशी द्या. आता मला जगायचं. पण माझ्या आशाताईने सोड. तुम्हाला जी पाहिजे होती ती गेली. तिची सजा मी भोगतो. मी भोगतो. बाळासाहेब, बाळासाहेब, निशाच्या चांगुलपणाची समाधी याच पवित्र घरात राहू द्या. उखडू नका. उखडू नका बाळ. थांबा. आशाताई, ही तुमची अंगठी पहिल्या झटापटीत माझ्या हाती आली होती. आशा, हीच ती अंगठी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मी तुला भेट म्हणून दिली होती. आठवत? हो, आठवतो ना. सारं आठवतं. तुम्ही
तुम्हालाच विसर पडला होता. माझं सुद्धा. साहेब बाईंना घेऊन जायला पाहिजे कायद्याप्रमाणे. ठीक आहे, मी येतो बरोबर आणि कोर्टात सिद्ध करून देतो माझी बायको आहे म्हणून. माझी लाडकी आशा आहे. एक मिनिट. हे काय हो मावशी? अगं लक्ष्मीची पावलं. आज गौर येणार आहे ना घरी. येणार कुठली? ही काय आली? हात सोडा. हं? हं. अगं पण मला असू दे. बर